आज माझा 6व्या दिवसाचा प्रचार आहे आणि मी मंत्रालय YB चव्हाण सेंटर सारंग बिल्डिंग जी आहे या बिल्डिंग मध्ये आज प्रचार करणार आहे. इथे समीकरण पूर्ण वेगवेगळं आहे. कुठे एका ठिकाणी लेस प्रिव्हिलेज लोक राहतात आणि एका ठिकाणी हायलाइटचे लोक राहतात. बघूया आजच्या प्रवासाची मजा आणि ह्यांचे प्रश्न काय तेही तुम्हाला या माझ्या लाईव्ह प्रचारमध्ये दाखवतो. नमस्कार, मी प्रशांत घाडगे परत तुमचा खुलके बोल या माझ्या टॉक शो वरती तुमचं स्वागत करीत आहे. जसं भरभरून तुम्ही प्रतिसाद देत आहात तसंच चालू राहू द्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऍड करा. म्हणजे तुमचे मूल्यवान क्वालिटी मतं, ही मतं मलाच पडली पाहिजे आहे, डायमंडलाच पडली पाहिजे आहे 9 नंबर क्रमांक दाबून. कारण परिवर्तन घडवायचं आहे. बरेचसे प्रकल्प, बरेचसे कामं आज कुलाबा विधानसभेमध्ये आहेत जे मला डोर टू डोर करताना समजलं. ह्याच्यावरती वाचा फोडणारा एकही उमेदवार, एकही आमदार आजपर्यंत कुलाब्याला लाभलेला नाहीये. कालचा माझा प्रचार अतिशय चांगला प्रचार झालाच, पण इम्पॉर्टंट होता. म्हणजे त्या वर्गाचं, जे वर्ग हॉस्पिटल डिपार्टमेंटचे आहेत, जे वर्ग ज्युडिशरी डिपार्टमेंटचे आहेत, जे वर्ग BMC डिपार्टमेंटचे आहेत, जे वर्ग पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, हे सर्व वर्ग जे शासकीय अधिकाऱ्यांची सेवा करतात, शासकीय जागा जी आपल्या महाराष्ट्राला चालवते, अशा वर्गाला जी मदत करतात, त्यांचंच आज जीवन धोक्यामध्ये आहे. जेणेकरून जसं की बोलण्याचा भाग झाला की एक लॉ आहे कुत्र्या मांजरांच्या बाबतीत की त्यांनाही त्यांच्या एरियातून जिथे त्यांनी जन्म घेतला तिथूनही त्यांना कुठे स्थलांतरित करता येत नाही. हा लॉ आहे. झोपडीधारकांचं 5 वर्ष झाल्यानंतर त्यांनाही तिथेच बस्तान करायला पाहिजे, हा लॉ आहे, चांगला आहे. मग शासकीय निवास, शासकीय माणसं जे गव्हर्नमेंट खात्यामध्ये काम करतात त्यांच्या फॅमिलीला हा लॉ का नाही? आज सर्वांना परमनंट हाऊसिंग भेटावं असे वेगवेगळे तरतूद आहेत, पण शासकीय निवास स्थानी असणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या फॅमिलीवरती हमेशा लटकते तलवार क्यू? हिंदीमध्येच बोलतो, मराठीमध्ये पण बोलेन. बोलण्याचा बात काय की समजण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी करतोय. तुम्ही बघा, 50-50, 20-20 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे सरकारची, मंत्र्यांची, पण मंत्र्यांनाही वाटत नाही की ह्यांनाही परमनंट हाऊसिंगसाठी आपण प्रश्न लक्षवेधीमध्ये आणावं, विधानसभेमध्ये आणावं आणि त्यांच्याही मुद्द्याला हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून त्यांनाही परमनंट हाऊसिंग स्कीम मध्ये अधिकृतपणे त्यांचाही समाविष्ट करावं. एकाही आमदाराला, एकाही उमेदवाराला वाटलं नाही. स्थानिक आमदार जे आपले आहेत त्यांना तर थोडंसही वाटलं नाही की 5 वर्षामध्ये पाणी, वॉटर मीटर गटर, नगरसेवकाचे कामं करण्यापेक्षा आमदारकी पदावरती तुम्ही आहात, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह म्हणजे त्यांचे घर सुरक्षण करणं कधीही केलं नाही. आम्ही सारंग बिल्डिंगला गेलो, तिथेही जे तिकडचे क्वार्टर्स आहेत, सर्वंट क्वार्टर्स आहेत, तिकडचे शासकीय निवासाचे माणसं जे राहतात तिथे, त्यांनाही 2 पिढ्या 3 पिढ्या गेलेल्या आहेत, पण आजही त्यांचं परमनंट हाऊसिंग त्यांच्या हातामध्ये नाहीये. भूखंड आहे, रिझर्वेशन भूखंड आहे कफ परेड मध्ये, जिथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या बाजूला, जिथे मिनिस्ट्री रिझर्वेशन म्हणून आहे, तिथे तुम्ही त्यांना देऊ शकतात, पण नाही तिथे. त्याच्यानंतर आम्ही मिनिस्टर हॉल मध्ये गेलो, जे मंत्रालयाचे अधिकारी तिथे राहतात, त्यांनाही मंत्रिमंडळातून एकही असा आवाज आला नाही किंवा असा विषय मांडण्यात आला नाही की आपले हे परिवार जे इथे राहतात आपल्याला आपले बंगले सुरक्षित ठेवत आहेत, आपले ऑफिस सुरक्षित ठेवत आहे, आपले डॉक्युमेंट्स टायमावरती टेबलवरती असतात. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापायी एक मंत्री चांगलं काम करतो आणि घडतो. आणि जे माणसं ते घडून आणतात त्यांच्यासाठी एक संरक्षण काम नाही केलं यांनी. तिथेही मिनिस्टर चार्ज मध्ये अजूनही त्यांच्या नावावरती घर नाहीये, रिझर्वेशन असून सुद्धा. कलेक्टर लँड वरती आभा योजना अंतर्गत जर फॉर्म भरला तर कायमस्वरूपी फोटो पास भेटतो, कायमस्वरूपी घर बनण्याचं, घराचं संरक्षण भेटतं.
मग हेही कलेक्टर लँडवरतीच राहत आहेत. त्यांच्यावरती त्यांच्यासाठी भांडणारा आमदार अजूनही लाभला नाही. असंच रेल्वे क्वार्टर्स मध्ये परिस्थिती आहे. सर्व गव्हर्नमेंट ऑफिसर जे आहेत, जे सेवा देतात, त्यांच्या फॅमिलीचं एकही संरक्षण नाही. नोकरी गेली, घर गेलं. हा लॉ होता त्या टायमाला. आता त्याच्याने दुरुस्ती झाली पाहिजे. करताना दुरुस्ती लॉची, मग आपल्या माणसांच्या घरांसाठी का नाही करत? असे बरेच प्रश्न आहेत. कुलाब्यामध्ये आमदारचं एकही काम नाही. आमदार लेवलचं फक्त वॉटर मीटर आणि गटारच. म्हणून या स्थानिक आमदार जो होता राहुल नार्वेकर, यांचं आता काम आलंय वॉटर मीटर गटर सारखं त्याच्यामध्ये लोरून जावं, एक चांगला उमेदवार यावं आणि लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करावं. त्यांना कायमस्वरूपी माझे कुलाब्याची माणसं कुलाब्यामध्येच असली पाहिजे, कुलाब्यामध्येच राहिली पाहिजे. कारण त्यांच्या मुलांचं स्वप्न त्या घरामध्ये जे रंगलेलं आहे ते कुलाब्यामध्ये रंगलेलं आहे. म्हणून ते हमेशा कायमस्वरूपी या कुलाब्यामध्येच राहतील. हाच माझा प्रयत्न करेल, हाच माझा प्रयत्न असेल. म्हणून डायमंड 9 नंबर, एकदा या डायमंडला आणि 9 नंबरला विजय करा. मी विजय होईल. मग माझं काम बघा तुमच्यासाठी कसं करेन ते. एवढंच बोलायचं होतं. आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनल खुलके बोल यांना सबस्क्राईब करा, शेअर करा, मेसेज करा, लाईक करा आणि दाखवून द्या की कितीही आता या आमदारांनी पैसे दिले, कितीही विकायचं काम केलं, कितीही चमक दाखवली, तरी आपला क्वालिटी वोट या टायमाला डायमंड 9 नंबरलाच पडला पाहिजे. हीच विनंती करतो. आपलं घर वाचवा, आपला कुलाबा वाचवा, म्हणून मला मतदान करा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया, माझा भीमराया. स्पर्शिले तू ओंजळीने, खुले केले पाणी चौदार तळ्याचे. हक्क देऊन माणसाचे, केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग प्रगतीचा दाविला दिन, भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया, आला उद्धाराया, माझा भीमराया. नमस्कार. आजचा प्रवास हा मंत्रालयाच्या समोरच्या मिनिस्टर्स हॉल जे आहे तिथे आपण संपवलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होता की प्रवास तर केलं, डोर टू डोर कॅम्पेनिंग करताना बरेच मुद्दे मला सापडले. त्याच्या संबंधित उद्या आपण उघाडच करूच. पण कमालीचा विषय होता. नशीब मी डोर टू डोर कॅम्पेनिंग करतोय, मुद्दे समजत आहेत. आमदाराचं एकही काम कुठे नाही आहे. सर्व शिवाय हलत आहेत. आता मला काय मर्यादा आहे म्हणून मी त्या जरा गोष्टीचा प्रयोग करू शकत नाही. नाही तर पहिल्या फुर्सतमध्ये मी सुद्धा शिव्या जपल्या असतात. 5 वर्ष त्याच्या आधी इतके वर्ष आपण राज्य केलं या मंत्रालयामध्ये. आणि त्या मंत्रालयाच्या बाहेर मॅस करून ठेवलंय. मॅस. एकदा बदल नक्कीच हवाय. प्रशांत घाडगे मला बोलतात, कामाचा माणूस आहे मी. एकदा मतदान करा, एकदा तुमचा क्वालिटी वोट मला द्या. पैशाला विकू नका.
कामं केली असती तर पैसे वाटायची गरज नसती. भीती आहे म्हणून ही चमक दिसते. समजा आपण शिकलेली लोक आहोत, कुलाबा सतर्क असतो, कुलाब्याला सर्व गोष्टी माहिती असते. आपल्या स्थानिक उमेदवाराला जिंकवा, हिरा 9 नंबर या बटनला दाबा आणि प्रशांत घाटगे यांनी मला आणि आपल्या कुलाब्याचा एक नवा आमदाराला जिंकला. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.